वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, कारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली. आजच्या मननासाठी देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 47 23 ते 27 ही वचने. उत्पत्ती अध्याय 47 23 ते 27 ही वचने. मग योसेफ लोकास म्हणाला, आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हास फारोच्या नावे विकत घेतले आहे. हे बियाणे घ्या व जमिनी पेरा. तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा 5वा हिस्सा फारोस द्यावा. बाकीचे 4 हिस्से तुमच्या मालकीचे होतील. ते शेतात बियाणासाठी आणि तुम्हास, तुमच्या घरच्यास आणि तुमच्या मुलाबाळास खाण्यासाठी ठेवा. ते म्हणाले, आपण आमचे प्राण वाचविले. स्वामींची आम्हावर कृपादृष्टी राहो. आम्ही फारोचे दास होऊन राहू. फारोस उत्पन्नाचा 5वा हिस्सा द्यावा. हा कायदा योसेफाने मिस्र देशाच्या जमिनीस लावून दिला. तो आजवर चालत आहे. मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. इस्रायल लोक मिस्र देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले. तेथे त्यांनी वतने केली. ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले. प्रभू परमेश्वर या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात विश्ववाणीच्या प्रिय श्रोत्यांनो, सलाम. आज सकाळी आपण उत्पत्ती अध्याय 47 आणि वचने 23 ते 27 वाचन केलेले आहोत. आपण पाहतो की कनानमध्ये अकाल पडलेला आहे आणि म्हणून संपूर्ण याकूबचा घराणा, त्याचा संपूर्ण परिवार, युसुफचे सर्व भाऊ, आम्ही पाहत आहोत की ते मिस्र या ठिकाणात येत आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर जो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, तो आपल्या लेकरांना, आपल्या लोकांना, आपल्या विश्वासू लोकांना कधी सोडत नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी पूर्वीच योजना करून ठेवलेली होती. त्याला माहीत आहे की पुढे काय होणार आहे आणि ती योजना या ठिकाणात पूर्ण दिसत आहे.
तुम्हाला आणि मला माहीत आहे युसुफाबद्दल काय घडलेलं आहे आणि त्यांच्या युसुफाच्या भावांनी युसुफाबरोबर कसा व्यवहार केलेला आहे हे आपल्याला माहीत आहे माझ्या प्रियांनो. आणि आम्ही पाहतो की जेव्हा ते मिस्रमध्ये आले आणि मिस्रमध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी परमेश्वरांनी खूप सुंदर आणि चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि ते गोशेन या देशामध्ये राहत आहेत आणि परमेश्वरांनी त्यांची काळजी घेतलेली आहे. आणि नंतर 23 ते 27 वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वरांनी त्यांच्यासाठी उत्तमातून उत्तम जागा, भेट, बकरे आणि सर्व गोष्टीची पूर्तता केलेली आहे आणि परमेश्वर त्यांच्यासाठी चांगला उपाय करत आहे. आणि आम्ही पाहतो की या भीषण दुष्काळामध्ये सुद्धा, भीषण अकालमध्ये सुद्धा परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेत आहे. आज आम्ही जगाकडे जर पाहत आहोत, जगाची परिस्थिती माझ्या प्रियांनो बिकट आहे. युद्ध चालू आहेत आणि जगातील लोक घाबरलेले आहेत. परंतु तुम्हाला आणि मला सांगू द्या माझ्या प्रियांनो, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या देवावर विश्वास ठेवायचा आहे. आम्हाला आमच्या देवाच्या मार्गाने चालायचे आहे आणि त्याने दिलेली जी आज्ञा आहे ती आम्हाला पाळायची आहे. 27 आणि 26 वचनामध्ये आम्ही पाहतो की युसुफने एक नियम ठरवून दिलेला आहे त्यांच्यासाठी की जे काही ते शेतीवाडी जे काही उत्पन्न, जे काही कामधंदे, जे पण ते कमाई करतील त्याचा 5वा भाग जे आहे ते देतील, असं त्यांनी एक नियम त्या ठिकाणात ठरवलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्यांच्या उत्पन्नामधून, त्यांच्या कामधंद्यामधून, त्यांच्या कमाईमधून, त्यांच्या रोजगारांमधून त्यांनी आपला 5वा भाग काढून ठेवलेला आहे आणि त्याच्याद्वारे ते आशीर्वादित झालेले आहेत. माझ्या प्रियांनो, अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा, अशा बिकट माझ्या प्रियांनो दिवसामध्ये सुद्धा आम्ही परमेश्वराकरिता आम्ही आमचा भाग काढायचा आहे. परमेश्वराच्या कार्याकरता आम्हाला आमचा भाग काढायचा आहे. जितकं आम्ही देवाच्या कार्याकरता पुढे येऊ, जितकं आम्ही देवाच्या कार्याकरता आपला भाग माझ्या प्रियांनो आपलं दान दशमांश काढू, तितकं आम्ही अधिक आशीर्वादित होऊ. मग अकाल पडू द्या, भीषण दुष्काळ येऊ द्या, माझ्या प्रियांनो ज्या प्रकारे परमेश्वराने युसुफाची भावाची काळजी घेतलेली आहे, ज्या प्रकारे माझ्या प्रियांनो याकोबाच्या सर्व लेकरांची परमेश्वराने काळजी घेतलेली आहे, तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. निश्चित तोच परमेश्वर तुमची आणि माझी काळजी घेणार आणि तुम्हाला आणि मला तो सोडणार नाही माझ्या प्रियांनो. आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही संतुष्ट राहूया आणि देवाच्या कार्याकरता आपले हात पुढे करूया आणि देवासाठी आम्ही आपले दान, आपले दशमांश आपण देऊया, जेणेकरून देवाची सेवा वाढेल, त्याचं कार्य वाढेल आणि आम्ही आशीर्वादित होऊ. या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. सामर्थ्यशाली प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो, नतमस्तक होतो, दीन आणि नम्र होतो. आमचा विश्वास आहे प्रभू की तू आपल्या लोकांना सांभाळतोस, त्यांची काळजी घेतोस आणि म्हणून तू आम्हाला प्रत्येकाला सांभाळ, काळजी घे आणि प्रभू तुझा गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे करून घे. तारणाऱ्या येशूच्या नावात प्रार्थना मागत आहे, आमीन. सर्व दुःखे, सर्व पापे, सर्व दुःखे सारुनी तू घे मला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला, ये मनी तू आजला, ये मनी तू आजला. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.